माझं नाव गजानन रामराव सोनोने, राहणार वळगाव पाटण. मी पाटण शहरामध्ये माझी शेती आहे. माझ्या आपल्या 30 तारखेला जी ढगफुटी झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वत्र म्हणजे शेती अशी खरडून गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं, हे बघा आमच्या पराठीचं कसं किती नुकसान झालेलं आहे. नळ्या वगैरे हे सर्व पन्न्या वगैरे सर्व वाहून आलेलं आहे. पूर्ण पराठीवरती झोपलेली आहे पराठी. आणि समोरचं जे शेत आहे त्यांचं पण असं खरडून गेलेलं आहे. पण सर्वच शेतकरी असा हतबल झालेला आहे, जेणेकरून की त्याला असं कळून नाही राहिलं काय करणार आहे. आतापर्यंत शेतकरी शेतीमध्ये पण आलेला नाही आहे की काय करणार काय नाही. कोणीतरी पाहण्यासाठी पण आलेलं नाही आहे. आता आपल्याकडे अक्षय पाटील आलेले आहेत. त्यांनी सर्व शेतीचा सर्वे केला आणि पाहतात की किती नुकसान झालेलं आहे किती नाही. बरोबर, आपण पाहत आहे या ठिकाणी सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी त्वरित आम्हाला मदत द्यावी, बरोबर काही ना काहीतरी करावं. आपण सर्वजण या ठिकाणी पाहता की या ठिकाणी जे कपाशी पिकाची या शेतकऱ्यांनी लागवड केली होती आणि या ठिकाणी जो पूर आला त्या पुरामुळे या शेतीवरून पूर्णतः या पहाडी भागातल्या ज्या पन्न्या आहेत किंवा हे जे कचरा आहे हे पूर्णतः या कचऱ्यामुळे या पन्न्यामुळे हे शेत पूर्णतः नेस्तनाबूत झालेलं आहे, पीक नेस्तनाबूत झालेलं आहे. माझी या शेतकऱ्याच्या वतीनं या वळगाव पाटण ग्रामस्थांच्या वतीनं एक शासनाला कळकळीची विनंती आहे. आम्ही कालपासून जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्याचा दौरा करत आहे आणि आम्ही शेतकऱ्याच्या या ठिकाणी भावना वेदना या ठिकाणी जाणून घेत आहे. खरं तर हे शेतकऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर मनाला अतिशय दुःख वाटते. परंतु अशाही परिस्थितीत एका दाण्याचे 100 करणारा शेतकरी, ज्या देशाची ओळख कृषीप्रधान देश आहे, त्या देशात जर शेतकऱ्याला जर आपण आधार दिला नाही तर आपली पुढची जी परिस्थिती आहे हे त्याहीपेक्षा अतिशय दयनीय होईल. त्यामुळे आम्ही आज या जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार द्यायचं काम करत आहे. माझी त्यांच्या वळगाव पाटण ग्रामस्थांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला अजूनही कळकळीची विनंती आहे की त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत द्यावी अशी विनंती करतो.